पप्पा मी आता जीव देणार, मम्मी आता मी जीव देणार. हे लहान पोरं आहेत ना, तुम्हाला लहानपणीपासून ना हूल देतात आणि मोठे झाले ना थोडे बघता बघता 16 वर्षाचे, मग तुम्हाला ना खरंच असं डेमो द्यायला चालू करतात. मी घर सोडून चाललो, मी उडीच मारतो. हे कसं आहे ना, तुमच्या हातामध्ये असतं सुधारण्याचं. म्हणून तुम्ही सुधरवा त्यांना ना कसं ज्ञान द्या, की पुस्तक द्या, की हे वाचून दाखवलं तर तुला मी काहीतरी खाऊ आणेन, हे वाचून दाखवलंस तर मी तुला कपडे आणेन, सायकल आणेन. हे असं त्यांना टास्क द्या, काहीतरी असं शिकवा. तुम्ही काय करता ना, की माझा एकुलता एक आहे भाई, मी जे दिवस बघितले ते त्याला ना दाखवायचे. मग त्या नादामध्ये ना तुम्ही त्याला ना एकदम घमेंडी बनवता. मग त्याला माहिती आहे पप्पा मम्मीसमोर थोडासा रडलो, हुल दिले, डोकं आपटायची ॲक्टिंग केली, मग पप्पा मम्मी काहीतरी आणून देतात. माहिती आहे मुलगा आहे, मुलगी आहे, लाड केले पाहिजे, तुमच्या जीवाचा तुकडा आहे तो. पण इतके पण लाड नका ना करू की तुमचा जीव घेऊन जाईल आणि घरदार पूर्ण बरबाद करून टाकेल. कारण किती जणांना बघितलं आहे, हट्टपणाने बाईक घेऊन देतात, ॲक्सिडेंट करतो, आणि काही घेऊन नाही दिलं तर उडी मारतो. आजचं रील बघितली काल मी, जीवाला लागली रे. आईबापांनी दोघांनी पण त्याला सोडवताना उडी मारली रे. तर ना अशा विषयाला तुम्ही ना स्वतः आपल्या हातामध्ये होल्डमध्ये ठेवा त्या मुलाला. असं नाही की रागवून, पण प्रेमाने आणि बुद्धीने. मग परिवार सुखशांतीमध्ये राहणार तुमचं. आई शपथ सांगतो. तुमच्या हातामध्ये तुमचा मुलगा कसा घडवायचा, जेव्हा लहान असतो तेव्हाच घडवा रे. पैशामध्ये हरवून नका जाऊ, कारण तुम्ही पैशामध्ये हरवलेले बाहेर असतात आणि पोरगं घरी बिघडलेलं असतं.